सणवार आला की पुरणपोळीचा मान हा पहिलाच असतो, म्हणून थोडक्यात संपूर्ण माहितीसह कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी राजश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी बारीक केलेलं गूळ आणि जायफळ विलायचीची पावडर आणि चवीपुरते मीठ हे साहित्य लागेल. त्यासाठी आधी कुकरमध्ये 1 वाटी चणा डाळीला साधारण 5 वाट्या पाणी घालून आणि थोडंसं हळद तेल घालून शिजवून घेतलं. कट बाजूला काढून कढईमध्ये मिक्स करायला ठेवलं गूळ घालून. नंतर त्यात वेलची पूड आणि चवीपुरतं मीठ घालून घट्ट करून घेतलं. मग चाळणीमध्ये स्मॅशरने बारीक पेढ्यासारखं होईल असं बारीक करून घेतलं. कणिक 1 मोठा चमचा तेल आणि 1.5 चमचा मीठ घालून मळून घेतलं. तेल पाणी लावून भिजायला ठेवून दिलं आणि मस्त तयार झाली ती. थोड्या वेळाने पिठाच्या गोळ्यामध्ये पुरणाचं सारण भरून पोळी शेवटपर्यंत हलक्या हाताने लाटून घ्यायची. त्यासाठी हे पहा, इथे आता दोन्ही समान गोळे मी घेतलेत आणि पिठाच्या पारीमध्ये छान पुरणाचं सारण भरून मी आता अशी मस्त पारी तयार केली. त्याला दोन्ही हाताने परत पसरवून घ्यायचं आधी आणि हलक्या हाताने बेलनने असे लाटून पोलपाटावर पोळी पसर करून घ्यायची, जेणेकरून पुरण शेवटपर्यंत जाईल. त्याला छान मीडियम गॅसवर भाजायचं. भाजताना गॅस मीडियमच ठेवा, पोळी छान भाजली जाते. ही झाली मऊसूत लुसलुशीत पुरणपोळी तयार. पुरण पातळ ठेवू नका, पोळी फुटते आणि कणकेमध्ये मीठ थोडं जास्तच असू द्या, तर पोळी दोन्ही साईडने छान भाजली जाते. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद आणि कमेंट करा.